नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आपण आहोत उल्हासनगर या ठिकाणी. महानगरपालिकेचं इलेक्शन आज चालू आहे, मतदान प्रक्रिया चालू आहे. आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 18 मध्ये आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. दादा, सर्वात आधी तुम्ही तुमची ओळख करून. मी सोनू पांडू पवार, ठाणा जिल्हा प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी. काय सांगणार दादा, इतक्या दिवसापासून जी मेहनत चालू आहे आणि वंचितची ताकद पूर्ण महाराष्ट्रामध्ये समजतं की सुभाष टेकडी प्रभाग क्रमांक 18 मध्ये वंचितची ताकद वन साइड आहे. तर काय सांगणार दादा? वंचितची ताकद खूप वाढली आहे. आंबेडकरी समाज हा जागा झालाय आणि आता ह्याच्या पुढे आज तर निवडणूक आहे. आज निवडणुकीमध्ये वंचित आज ताकद दाखवेल. उद्या लोकांना ती ताकद दिसेल. महाराष्ट्रभरामध्ये आमचे सगळ्यात बहुसंख्य नगरसेवक निवडून येतील. बऱ्याच ठिकाणी या कमळाबाई पडणार आहेत. नक्कीच. आणि दादा, तुम्ही काल जे कॅश पकडली होती एका पक्षाची, त्याबद्दल काय माहिती तुम्हाला? ती कॅश ऍक्च्युली काय झालं होतं, या 18 क्रमांक आणि 13 क्रमांकाचा जो वॉर्ड आहे, या वॉर्डमध्ये पूर्ण आंबेडकरी समाज खूप मोठ्या प्रमाणात इथे राहतो. आणि त्याच्यामध्ये असा विषय झाला होता की इथला समाज आता जागरूक झालाय. या लोकांनी, इथले जे प्रस्थापित नेते होते ते ऍक्च्युली जातीवादी आणि मनुवादी पक्षाची माणसं आहेत. त्यांनी काही कामच केले नाहीत गेल्या 15 वर्षापासून. आणि आता जे हरामाचे पैसे कमवून ठेवलेले होते त्याच्यामधले पैसे वाटणे चालू होती इकडे. आणि ती वाटणी जी सुरू केली, त्यांना वाटलं की निवडून येतील, पण आमचे इथे सतर्क कार्यकर्ते होते ज्यांनी त्यांचा जो हा डाव होता हाणून पाडला. आणि त्याच्यामुळे पण हे लोक मागे पडले की यांना आता पैसे वाटायला नाही उरले. पण लोकांनी यावेळी समजले की आपला एकमेव नेते आहेत, ते आहेत ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आणि तेच आपल्याला न्याय देऊ शकतात. आणि आता आंबेडकरी जनता ही जागृत झालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 18 क्रमांकामधलं मी तुम्हाला आजच सांगतो, आमचे इथले चारही नगरसेवक आमचे निवडून येतात. 13 मधनही आमचे 3 नगरसेवक निवडून येतात. इव्हन पूर्ण उल्हासनगर मधनं 2 अंकी आमचे नगरसेवक निवडून येतात. दादा, जिथे बोललं जातं की तुम्ही या समाजाचे नसून पण हा पूर्ण समाज जो एकत्र गेला, यामध्ये दादा उद्देश काय नाही? समाज काय असतो? बाबासाहेबांना तुम्ही एका समाजापुरती का ठेवलंय? आंबेडकर साहेब का एका समाजाचे होते का? त्यांचे उपकार सगळ्यांवर आहे, कुणावर नाही उपकार. आज मी माणूस म्हणून जगतोय, मी आज हे कपडे घालून फिरतोय, माझ्या घरामध्ये मर्सिडीज गाडी आहे, तर त्यांच्यामुळे का? तर मी एक वॉटर कम्युनिटी मधून येतो, दगड फोडायचं आमचं काम आहे. आणि आज त्यांनी आम्हाला हा हक्क दिलाय माणूस म्हणून जगायचा. जर बाबासाहेब नसते तर आज मी एका खात्याने दगड फोडत असतो. माणसांनी मला गाडीत फिरून दिलेलं असतं, कॉलरला धरून या मनुवाद्यांनी खाली उतरवलं असतं आणि बोललं असतं चल तिकडे दगड फोडायला. बाबासाहेब एका कम्युनिटीचे नाही आहेत, ते सगळ्या समाजाचे आहेत. माणसांना आता अक्कल आली आहे, बहुजनांना आता अक्कल आली आहे की एका समाजाचे आपले बाबासाहेब नाही आहेत, ते सगळ्या समाजाचे आहेत. आणि येत्या काळामध्ये ते बाबासाहेबांची ताकद, बाळासाहेबांची ताकद आणि माणसं बाबासाहेबांच्या नातू बरोबर एकनिष्ठेने उभे राहतील. येत्या उद्याच तुम्हाला ही गोष्ट कळेल की आमची वंचित बहुजन आघाडीची काय ताकद आहे. नक्कीच. तुमच्या प्रभागातल्या जे काही उमेदवार आहेत त्यांना काय सांगणार? उमेदवार जे आमचे इथे उभे आहेत, मी तुम्हाला आजच सांगतो, आमचे जे उमेदवार आहेत ते नगरसेवक म्हणूनच काम करतील. सेवक हे जे इथे फालतूपणा करतात ना, जे डोक्यावर बसतात, स्कॅम करतात, स्वतःचे घरं भरतात आणि लोकांना विचारत नाही, हे गोष्ट नाही होणार. वंचित बहुजन आघाडीचे जेही नगरसेवक निवडून येतील ते स्वाभिमानी असतील आणि लोकांच्या कामासाठी पूर्णपणे कटिबद्ध असतील. पूर्ण समाजासाठी ते पूर्णपणे काम करतील. 24 तास ते अवेलेबल असतील लोकांसाठी. आणि हे लोकांना समजलं आहे. उद्या ह्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. पण दादा, आपण जसं बोलतो की पैसा सर्व आहे या जगामध्ये, पैसा असेल तर सगळं. जो पैसा वाटला गेलाय, तर तुम्हाला वाटतं का कुठेतरी मतदार राजा विकला गेला असेल? हे बघा, आता जसे आमचे सुजात दादा बोलतात, खापरे मार किंवा जे लाचार व्यक्ती आहेत ते विकले जाणार. ते 5-10% आहे, ते नेहमी राहणारच आहे. त्याच्यामध्ये आम्ही काहीच करू शकणार नाहीये. जर लोकांनी विचारच केला असेल शेण खायचा, तो शेण खाणारच. कळलं का? तर त्याच्यामध्ये काय फरक नाही पडणार आहे. पण जो समाज आज जे स्वाभिमानी माणूस आहे तो नक्की एकनिष्ठेने बाबासाहेबांचा जो मानणारा वर्ग आहे तो खरंच बाबासाहेबांना मानतो, तो यावेळी नक्की बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहील, बाबासाहेबांच्या नातू बरोबर उभा राहील आणि रक्ताला जागतील. आणि येत्या काळामध्ये आम्हाला बहुसंख्येत आमचे नगरसेवक पण निवडून येतील. आणि येणारी काळामध्ये या मनुवादी आणि जातीवादी लोकांना त्यांची जागा, त्यांची लायकी दिसून दाखवेल ते लोक. तुमच्या प्रभागामधले जे आहे तुमचे जे वोटर आहेत त्यांना काय सांगणार, काय आव्हान करणार? बघा कसे, मला काय सांगायची गरज नाहीये. लोकांना समजलेली ही गोष्ट आहे की आपल्याला कोणच नाहीये.
आत्ता नाही तर कधीच नाही, कारण 5 वर्षांनी निवडणुका लागणार आहेत. आत्ता नाही तर कधीच नाही. जर आज समाज पाठीशी उभा नाही राहिला तर मी खरंच सांगतो येत्या 2 वर्षामध्ये कोणी एकामेकांना जेबीन सुद्धा घालू शकणार नाहीये. नक्कीच दादा. आणि सर समजा तुम्ही निवडून आलेच, तुमचे जे 4 नगर सगळं, तर तुमच्या प्रभागातला विकास कशा प्रकारे असतो? प्रभागाचा विकास जो व्हायला पाहिजे, जे मूलभूत सुविधा असतात, नगरसेवकाचे जे कामं असतात, जे लोक करत नाही, करोडोची निधी अजून सुद्धा, रस्ते, नाली, सफाई, हे एकदम बेसिक नीड्स असतात, लोकांचे कंप्लीट केलेले पाहिजे. 21व्या शतकामध्ये पण लोकांकडे ह्या सुविधा पुरत नाही, हे देऊ शकत नाहीये. ही लई मोठी शोकांतिक आहे. म्हणजे यांचं पोटच भरत नाही. हे यांना भूक तरी किती आहे, यांना भस्मा झालाय का? पैसे खाऊन खाऊन किती खाणार आहे लोकांसाठी? 25% जर हे लोकांनी कामं केले असते तर आज यांना दारोदारी फिरायची गरज लागली नसते. वंचित बहुजन आघाडीने जी ताकद दाखवली आहे, या प्रस्थापित लोकांना दारोदारी फिरवले आम्ही लोकांनी. त्याच्याशिवाय यांना वाटलंच नाही. डोर टू डोर येणे कधी 15 वर्ष बापजन्मात निघाले नाहीत घराच्या बाहेर, पण आज वंचित बहुजन आघाडीने यांना दारोदारी भिकारीसारखं फिरायला लावलंय. नक्कीच नक्कीच. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते, आणि तुम्ही असं यांचे जे विचार तुम्हाला कळले असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करा आणि तुमचं मत हे जे योग्य उमेदवाराला द्या आणि पाहत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.